Hello student, welcome to today's MHT CET lecture 3rd. आज आपण CETचे तिसरं लेक्चर पाहत आहोत की ज्याच्यामध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिड आणि नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हे पाहणार आहोत. ना स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण 2 पार्टची रिव्हिजन केली, त्याच्यावरती आधारित असणारे MCQ सुद्धा आपण काय केले, सॉल्व केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर याचं एक्सप्लेनेशन आणि त्यानंतर त्याच्यावरती आधारित असणारे काही MCQचं डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. नाउ लेट्स सी फर्स्ट द कार्बोनिल ग्रुप्स मीन्स C double bond O and the 2 valencies are filled. In case of carboxylic acid, the 2 valencies of carbonyl groups are satisfied, one by alkyl group and another by the hydroxyl group. म्हणजे कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बनच्या जागी 2 फ्री व्हॅलेन्सीज आहेत. या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये एक व्हॅलेन्सी ही हायड्रॉक्सिल ग्रुपने सॅटिस्फाय केली जाते आणि दुसरी ही आयदर अल्किल ग्रुपने किंवा अरिल ग्रुपने काय केली जाते, सॅटिस्फाय केली जाते. मीन्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स in which carbonyl carbon is attached to the hydroxyl group and the aryl or the alkyl groups. Now see the structure. In that structure, the C double bond O R means any alkyl group that include carbon, and here one is the hydroxyl group. So the bond angle between carbon and oxygen is 120 degree. यांच्यामध्ये असणारा जो काही बॉन्ड अँगल आहे हा किती असतो, 120 डिग्री एवढा आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कार्बोनिल कार्बन हा ऑक्सिजनला sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला काय झालेला आहे, या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे. नाउ सी सम एक्झाम्पल इन द कार्बोक्सिलिक ॲसिड. नाउ इट्स रिप्रेझेंटेशन इज RCOOH. This one is the representation of carboxylic acid. So first remember HCOOH. Second one CH3COOH. Next one C2H5COOH. This one is the structural formula. What is about its molecular formula? So we can here calculate how many carbon atoms? 1. How many hydrogen atoms? 2. How many oxygen atoms? 2. So the molecular formula is CH2O2 for that structure. For that structure gives how many carbon atoms? 2 hydrogens, 4 oxygen, 2. Next, how many carbon atoms? 2 plus 1, 3, carbon number 3, hydrogen number 6, oxygen number 2. This one is the molecular formula. Student, observe the molecular formula and calculate its general formula for carboxylic acid. तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं तर आपल्याला याच्यावरून कार्बोक्सिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येईल. कसं कॅल्क्युलेट करता येईल पहा. जर तुम्ही इथं पाहिलं कार्बनची संख्या किती आहे, 1 आहे, त्याच्या दुप्पट हायड्रोजन आहे, कार्बनच्या संख्येच्या दुप्पट ऑक्सिजन, बरोबर आहे. नेक्स्ट वन पाहिलं आपण कार्बन 2 आहे, त्यावेळी हायड्रोजन 4 आहे, ऑक्सिजन 2. ऑक्सिजन किती आहे, 2 आहे. म्हणजे कार्बनची संख्या 2, हायड्रोजनची संख्या दुप्पट, ऑक्सिजन मात्र 2च. ऑक्सिजन मध्ये बदल होतोय का, नाही. तिसरं एक्झाम्पल पाहिलं C3H6O2. कार्बनची संख्या 3 आहे, हायड्रोजन दुप्पट झालाय. कोणाच्या दुप्पट, कार्बनच्या दुप्पट झालं, आणि ऑक्सिजन मात्र सेम. म्हणजे आपल्याला याच्यावरून काय लिहिता येईल, याचा जनरल फॉर्म्युला CN. N is the number of carbon atoms in that structure. Hydrogen किती आहे, 2 into N. N is the also number of carbon atoms, and O2. So this one is the general formula of carboxylic acid. हा जनरल फॉर्म्युला आहे कोणाचा, कार्बोक्सिलिक ॲसिडचा, CnH2nO2. याच्यावरून तुम्ही कोणत्याही त्याच्या फॅमिलीमधला कोणताही मेंबर काढू शकता. कार्बोक्सिलिक ॲसिडमधल्या फॅमिलीमधला कोणताही मेंबर घेतला, जर त्याच्यामध्ये तुम्ही त्या कार्बनचा नंबर लिहिला की त्याचा तो मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होत असतो. असा हा स्टडी काय पाहिला आता आपण,
कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या स्ट्रक्चरचा स्टडी केला. नाउ लेट्स सी द नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता आपल्याला काय करायचंय, नॉमेनक्लेचर पाहिजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं. नाउ nomenclature of carboxylic acid also includes two types. First one is the common name system, or it is also called as the tribal name system, and next one is the IUPAC name system. याच्यामध्ये दोन सिस्टीम आहेत. एक म्हणजे काय सांगितलं आपण, कॉमन नेम सिस्टीम, आणि दुसरी म्हणजे काय म्हटलं, IUPAC नेम सिस्टीम, की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं कॉमन नेम हे त्याच्या ओरिजिन वरून दिलं जातं. म्हणजे समजा आपण काय घेतलं, पहिला एक्झाम्पल ट्रायबल किंवा काय म्हणायचं याला, कॉमन नेम म्हणायचे. हा समजा पहिला मी फॉर्म्युला लिहिला, पहिला मेंबर ऍसिड मधला HCOOH, बरोबर आहे. हे जे काही कंपाऊंड आहे हे रेड अँट मध्ये सापडलं जातं. त्याचं ओरिजिन रेड अँटला लॅटिन वर्डमध्ये फॉर्मा असं म्हटलं जातं, आणि त्याच्यावरून याचं नाव काय पडलं जातं तर फॉर्मिक ऍसिड. काय म्हटलं याला, फॉर्मिक ऍसिड असं म्हटलं. नाउ नेक्स्ट वन CH3COOH, ऍसेटिक ऍसिड. याला काय म्हटलं जातं, ऍसेटिक ऍसिड. त्यानंतर कार्बन नंबर किती असतील पहा, 3 असतील. किती असतील, 3. तर त्यांना काय म्हटलं जातं पहा, प्रोपिऑनिक ऍसिड. काय म्हटलं जातं, प्रोपिऑनिक ऍसिड. 4 असतील तर ब्युटाराइक ऍसिड. 4 असतील तर काय म्हणायचे, ब्युटाराइक ऍसिड. 5 असतील तर व्हॅलेराइक ऍसिड. हा 5 असतील तर काय म्हणायचे, CH3 CH2 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 COOH, व्हॅलेरिक ऍसिड. व्हॅलेरिक ऍसिड. 6 असतील तर कार्बन नंबर कॅप्रिओइक ऍसिड. 6 असतील म्हणजे CH3 CH2. 3 येते, हे किती वेळा घेतले आपण, 4. COOH, दिस वन इज द कॅप्रिओइक ऍसिड. म्हणजे 6 कार्बन असणारं ऍसिड असेल त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, कॅप्रिओइक ऍसिड. आणि हे नेम्स सगळे कसले आहेत, कॉमन नेम्स आहेत. त्यालाच काय म्हटलं आपण, ट्रायबल नेम्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. देन नेक्स्ट सी द IUPAC नेम्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. IUPAC मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. याच्यानुसार सुद्धा काही काय केले जातात, नावं दिली जातात. कशानुसार, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. याने ह्या रूल, या सिस्टीमने काय केलं, त्याचे असे रूल असाइन करून दिले. कोणकोणते रूल आहेत, ते रूल सगळ्यांसाठी सेम आहेत. म्हणून मी इथं रिवाइज ओरिएंटेड काय करते, हे रूल या ठिकाणी एक्सप्लेन करते. स्ट्रक्चरला नाव द्यायचं झालं की सुरुवातीला काय करायचं असतं, रूल अप्लाय करायचे असतात. त्या रूल पैकी पहिला रूल असतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन इन्क्लुडिंग फंक्शनल ग्रुप कार्बन. आता हा असा फंक्शनल ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये कार्बन इन्क्लूड आहे, म्हणून त्या चेनमध्ये तो काय करायचा, कार्बन सुद्धा कन्सिडर करायचा. म्हणजे चेन सिलेक्ट करत असताना जास्तीत जास्त कार्बनची चेन कशी सिलेक्ट होईल याचा विचार करून ती मे बी काय करायची, कॉर्नरला टर्न केली तरी ती चालू शकते. त्यानंतर दुसरा रूल आहे, जी तुम्ही चेन सिलेक्ट केली आहे त्या चेनला नंबरिंग द्यायचं आहे. मग नंबरिंग देत असताना फंक्शनल ग्रुपमधला जो काही कार्बन आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. देन नेक्स्ट नंबरिंग द कार्बन ॲटम्स अँड इट कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट अल्केन. नंबरिंग दिल्यानंतर त्याच्यामध्ये किती नंबर होतात त्याच्यावरून त्याचा पॅरेंट अल्केन काढायचा आहे. सपोज चेनमध्ये तुमच्या 4 कार्बन्स आहेत. 4 कार्बन असल्यानंतर पॅरेंट अल्केन येतो तुमचा ब्युटेन. काय येतो, ब्युटेन. ब्युटेन वरला E रिप्लेस बाय OIC ऍसिड. सो इट्स IUPAC नेम इज ब्युटॅनॉइक ऍसिड. म्हणजे अल्केन मधलं तुम्ही काय रिप्लेस करणार आहात, E बाय OIC ऍसिड. सो अल्कॅनॉइक ऍसिड. हे या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. काय मिळेल या ठिकाणी, अल्कॅनॉइक ऍसिड
अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, कार्बोक्सिलिक ॲसिडला नाव द्यायचं. त्यानंतर पुढचा रूल, जे काही सबस्टिट्युएंट असतील ते त्याच्या लोकंडसहित लिहायचे. सबस्टिट्युएंट लिहिताना 2 सारखे सबस्टिट्युएंट असतील तर डाय ही टर्मिनॉलॉजी वापरा, 3 असतील तर ट्राय ही टर्मिनॉलॉजी वापरा. सपोज इन केस ऑफ 2 substituents are different, then arrange the substituent in alphabetical order. त्यावेळी काय करायचे, जे काही स्ट्रक्चरमध्ये असणारे सबस्टिट्युएंट असतील हे अल्फाबेटिकली अरेंज करायचे, म्हणजे ABCD नुसार. आणि जो अगोदर त्याच्या लोकंडसहित लिहायचा आहे, नंतर नेक्स्ट आणि शेवटी काय लिहायचे, जो पॅरेंट अल्केन असेल त्याच्यामधला E रिप्लेस बाय OIC ॲसिड. ज्यावेळी मुलांना एका स्ट्रक्चरमध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतील, ओनली वन स्ट्रक्चर कंटेन्स 2 सेम फंक्शनल ग्रुप, देन अल्केन मधला जो काही E आहे तो रिप्लेस करायचा नाही, तो ॲज इट इज तसाच मांडायचा आहे. आणि त्याच्या पुढे ज्या कार्बनला तो फंक्शनल ग्रुप आहे त्याचा नंबर आणि शेवटी जितक्या वेळा आहे तेवढी त्याची टर्मिनॉलॉजी वापरून OIC ॲसिड हे काय लावायचं, शेवटी सफिक्स लावायचं. हे रूल्स आहेत की जे काही रूल्स कॉमन आहेत सगळ्यांसाठी. आता आपण याच्यावरती आधारित एक एक्झाम्पल पाहूया आणि नंतर पुढे जाऊया. आता जे काही बोर्डवरती एक्झाम्पल दिले त्याचे आपण आता कॉमन नेम्स दिले, त्याचे आपल्याला IUPAC नेम घेता येतात का पाहू आपण. पहिलं स्ट्रक्चर पहा असेल HCOOH. याला काय करायचं, आता IUPAC नेम द्यायचं. IUPAC देत असताना सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. याच्यामध्ये एकच कार्बन आहे, एक कार्बन असणारा काय असतो, मिथेन. मिथेन मधला E रिप्लेस बाय OIC ॲसिड. सो IUPAC नेम इज मिथॅनॉइक ॲसिड. नेक्स्ट वन, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम, numbering the carbon from functional group 1, 2. How many carbon atoms? 2. That's why parent alkane is ethane. Parent alkane काय तयार झाला या ठिकाणी, इथेन. इथेन मधला E रिप्लेस बाय OIC ॲसिड. नेक्स्ट वन, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन atoms, numbering the carbon 1, 2, 3. Here 1, 3 carbons present. So propane is the parent alkane. In propane E replaced by OIC acid. Here 1, 2, 3, 4, 5. Change selecting numbering. 1, 2, 3, 4, 5. 5 कार्बन आहेत म्हणजे काय येईल, पेंटॅनॉइक ॲसिड. आता ह्याला आपण कॅप्रियॉइक ॲसिड नाव दिलं होतं, बरोबर आहे. याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 1. याच्यामध्ये असणारे 4 आणि हा एक 5. किती झाले पहा, 4 आणि एक 5 आणि हा काय झाला 6, म्हणजे हेक्झॅनॉइक ॲसिड. म्हणजे कॅप्रियॉइक ॲसिडचं IUPAC नेम काय आहे, हेक्झॅनॉइक ॲसिड असा. हे काही एक्झाम्पल झाले. अजून पहा दुसरे काही एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप हा काय असतो, रिपीट असतो. असे काही एक्झाम्पल आपण पाहूया. पहिले एक्झाम्पल पहा, CH2COOH. Now in that structure 2 carboxylic acids are present, 1 and here 2. So select longest continuous chain of carbon atoms, numbering 1, 2, 3. Here 1, 3 carbon atoms are present in the parent chain. So here propane is the parent alkane. Student, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, तो रूल की ज्या रूलमध्ये आपण सांगितलं की एका स्ट्रक्चरमध्ये 2 सारखे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील त्यावेळी अल्केन मधला E हा रिप्लेस करायचा नाही, तो रिटर्न तसाच त्या ठिकाणी राहायचा. म्हणजे आता हा E रिटर्न रिप्लेस करायचा का, नाही करायचा. डॅश. कोणकोणत्या कार्बनला तो फंक्शनल ग्रुप आहे, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 3. सो 1, 3 डाय OIC acid is the IUPAC name of that compound. अशा पद्धतीने आपण त्याला नेम्स देऊ शकतो. दुसरा एक्झाम्पल इथे बघा, CH3 CH2 CH NH2 C डबल बॉन्ड OH. हे स्ट्रक्चर दिलं तुमच्याबरोबर.
जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, याच्यामध्ये COOH हा फंक्शनल ग्रुप आहे आणि NH2 म्हणजे अमाइन हा दुसरा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे हे एक्झाम्पल जे काय आहे हे पॉलीफंक्शनल ग्रुप कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत. अशा वेळी आपण काय करतो, जे दोन फंक्शनल ग्रुप आहेत त्याच्यापैकी एक हा ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर करतो आणि तो सफिक्सला जॉईन करतो. उरलेला सबस्टिट्यूएंट हा ॲज अ सबस्टिट्यूएंट कन्सिडर करून तो प्रिफिक्सला जॉईन करतो. मग आता याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक म्हणजे ॲसिड, दुसरा म्हणजे अमाइन. मग आता याच्यापैकी प्रिन्सिपल कोणता आणि सबस्टिट्यूएंट कोणता हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर घ्यावी लागते. ज्याची प्रायोरिटी ऑर्डर फर्स्ट त्याला लोअर नंबर द्यायचा, म्हणजे त्याच्यापासून नंबरिंग स्टार्ट करायचं. ज्याची प्रायोरिटी लो त्याला जास्तीत जास्त नंबर येणार आहे. आणि ही जी काही प्रायोरिटी आपण ठरवणार आहे त्याच्यासाठी आपण तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये असताना एक ऑर्डर लिहून दिली होती. बेसिक प्रिन्सिपल्स जो काही चॅप्टर आहे आपला 11th स्टँडर्डमधला, त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर पाहत असताना आपण तुम्हाला ती ऑर्डर त्या ठिकाणी लिहून दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरून त्याचा रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी काय सांगू शकतो, ॲसिडची प्रायोरिटी ही जास्त आहे अमाइनपेक्षा. म्हणजे ॲसिडला प्रायोरिटी 1 आहे, याला 2 आहे, म्हणून ॲसिडला लोअर नंबर द्यायचा आणि अमाइनला हायर नंबर द्यायचा. कशामध्ये? नंबरिंग सिस्टीममध्ये. मग ॲसिडपासून आपण नंबरिंग स्टार्ट केलं, 1 2 3 4. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द चेन? 4. दॅट्स वाय पॅरेंट अल्केन इज ब्युटेन. आता आपण म्हटलं की एक ग्रुप हा काय करायचा आहे, सफिक्सला जोडायचा. मग ज्यावेळी ॲसिड हा आपण सफिक्सला जोडतो त्यावेळी OIC ॲसिड हे ॲब्रिव्हिएशन वापरतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला OIC ॲसिड हे शेवटी लिहायचं आहे आणि अमाइन हा ॲज अ काय लिहायचा आहे, सबस्टिट्यूएंट म्हणून लिहायचं. म्हणजे हा NH2 जो काही ग्रुप आहे हा आपण ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून प्रिफिक्सला लिहिणार आहे. मग आता तो प्रिफिक्सला लिहायचा असेल तर ॲब्रिव्हिएशन वापरतो आपण ॲमिनो. किती नंबरचा कार्बनला आहे? 2 नंबरचा. सो 2 ॲमिनो. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स? 4. सो ब्युटेन. ब्युटेन वाला is replaced by OIC acid. This one is the IUPAC name of that compound. एक्झाम्पल सगळ्यांच्या लक्षात आले कशा पद्धतीने आपण याला नावं दिलेत? ठीक. आणखी जर कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बनची व्हॅलन्सी ही एक जर हायड्रॉक्सिल ग्रुपनं काय केलेली असते सॅटिस्फाय, दुसरी अल्किल किंवा आर्गिल, म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असे कार्बोक्सिलिक ॲसिडचे 2 टाइप्स आहेत. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड मीन्स दोज ॲसिड इन विच functional group COOH is directly attached to sp3 hybridized carbon atom, that is saturated carbon atoms. त्याला काय म्हटलं आपण? ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. दुसरा काय आहे? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे काय? दोज कार्बोक्सिलिक ॲसिड in which COOH is the functional group which is directly attached to the aromatic ring. की जो aromatic ringला डायरेक्टली काय झाला असतो, अटॅच झाला असतो. यांना काय म्हटलं जातं? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. हे नाव देत असताना बेन्झीन आणि त्याला काय करायचे, OIC ॲसिड म्हणजे बेन्झॅनॉइक ॲसिड असं काय केलं जातं, याच्यासाठी नेम्स हे दिलं जातं. हे काही रूल्स आणि काय आहेत, हे कार्बोक्सिलिक ॲसिडवरती असणारे क्विक अशी रिव्हिजन आणि त्याच्यावरती असणारे एक्सप्लेनेशन. आता याच्यावरती आधारित असणारे आपण काही MCQ या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू. Now student, see the MCQ discussion. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, MCQचं डिस्कशन पाहणार आहोत. MCQ मध्ये आपण पाहत असताना पुढचा पॉइंट आहे MCQ डिस्कशन.
MCQs डिस्कशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण एक एक MCQ काय करूया तुमच्यासमोर देत जाईल मी, त्याचबरोबर त्याचे ऑप्शन सुद्धा काय करूया आपण बोर्डवरती वाचू. पहिला क्वेश्चन आहे पहा 53 नंबरचा. मी तुम्हाला काय केलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला काय केलं तुमच्या ग्रुपवरती हे जे काही MCQ आहेत हे पाठवलेले आहेत. त्याच्याशी रिलेटेड आपण काय करतोय आता डिस्कशन सुरू करतो. पहिला प्रश्न आहे अ कार्बोक्सिल ग्रुप कॅन बी कन्सिडर्ड ॲज कॉम्बिनेशन ऑफ. कार्बोक्सिल ग्रुप हे कशाचं कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत ए अ कार्बोनिल ग्रुप अँड इथर ग्रुप, अ कीटोन ग्रुप अँड इस्टर ग्रुप, अ कार्बोनिल ग्रुप अँड हायड्रॉक्सिल ग्रुप अँड अल्डिहाइड ग्रुप अँड अल्किल ग्रुप. आता हे समजण्यासाठी तुम्हाला कार्बोक्सिल ग्रुपचं काय माहिती पाहिजे, स्ट्रक्चर माहिती पाहिजे. दिस वन इज द कार्बोक्सिल ग्रुप. Which two factors combine in this group? First one is the hydroxyl group. एक काय आहे हायड्रॉक्सिल. This one is the carbonyl group. हा काय आहे कार्बोनिल, कार्बन किंवा कार्बोनिल ग्रुप. या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. मग असा ऑप्शन आहे का पहा याच्यामध्ये. ऑप्शन नंबर ए काय म्हटलंय अ कार्बोनिल ग्रुप अँड इथर ग्रुप. कार्बोनिल ग्रुप आणि इथर ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे का याच्यामध्ये, नाही. याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे हायड्रॉक्सिल ग्रुप आणि कार्बोनिल ग्रुपचं. सेकंड ऑप्शन आहे द नेम ऑफ करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स, सॉरी अ केटो ग्रुप अँड इस्टर ग्रुप. केटो आणि इस्टर ग्रुप आहे का त्याच्यामध्ये, नाही. हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. सी अ कार्बोनिल ग्रुप अँड हायड्रॉक्सिल ग्रुप. अ कार्बोनिल ग्रुप अँड द हायड्रॉक्सिल ग्रुप. हे बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि एक कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणजे 53 क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर सी हे काय आहे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी हे त्यासाठी काय आहे तर करेक्ट असं ऑप्शन आहे. देन नेक्स्ट नॉमेनक्लेचरवरचे प्रश्न आहेत काही पहा. द कॉमन नेम्स ऑफ कार्बोक्सिलिक फॅटी ऍसिड इज डिराइव्ड फ्रॉम द. कार्बोक्सिलिक फॅटी ऍसिडचं नाव हे कशावरून डिराइव्ह केलं जातं. त्याच्यासाठी खाली ऑप्शन वाचते मी. पहिला ऑप्शन आहे पहा द नेम ऑफ पॅरेंट अल्केन्स. पॅरेंट अल्केन वरून डिराइव्ह केलं जातं. ऑप्शन नंबर बी द नेम ऑफ करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स. अल्डिहाइड वरून त्याचं नाव काढलं जातं का, नाही. अल्डिहाइडचं नाव उलट कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ट्रायबल नेमवरून डिराइव्ह केलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर बी हा नाही. ऑप्शन नंबर सी द नेम ऑफ देअर ओरिजिनल सोर्सेस. त्याच्या ओरिजिनल सोर्सेसवरून त्याचं कॉमन नाव दिलं जातं आणि हे बरोबर उत्तर आहे. जसं की आपण फॉर्मिक ॲसिडचं एक्झाम्पल पाहिलं की जे रेड अँटमध्ये सापडतं. रेड अँटला लॅटिन वर्डमध्ये फॉर्माका असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरून फॉर्मिक ॲसिड पडलं. म्हणजे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 54 साठी आहे तो सी ऑप्शन हा काय आहे करेक्ट आहे. ऑप्शन सगळ्यांच्या लक्षात येत आहे कसं करेक्ट आणि कोणता चुकीचा आहे हे मी त्यावेळी एक्सप्लेन करत आहे. पुढचा आहे द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स प्रेझेंट, सॉरी 54 नंबरचा क्वेश्चन आहे जो की आता आपण पाहिला. त्याच्यानंतर 55 नंबरचा क्वेश्चन. पुढचा पहा IUPAC नेम ऑफ व्हॅलरिक ऍसिड इज. म्हणजे तुम्हाला व्हॅलरिक ऍसिडचं IUPAC नेम सांगायचं. कशाचं नाव सांगायचंय, व्हॅलरिक ऍसिडचं. मग आता व्हॅलरिक ऍसिड म्हणजे किती कार्बन असतात पहा. व्हॅलरिक ऍसिड मध्ये 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. व्हॅलरिक ऍसिड मध्ये 5 कार्बन असतात. मग सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स नंबरिंग 1 2 3 4 5. 5 कार्बन ॲटम्स आहेत म्हणजे पेंटॅनॉइक ऍसिड. आणि मग आहे का पहा बरं ऑप्शन नंबर. त्यासाठी आपण आता ऑप्शन वाचूया. पहिला ऑप्शन आहे ए सॉरी पेंटॅनॉइक ऍसिड, बी पेंटेनऑइक ऍसिड, सी प्रोपॅनॉइक ऍसिड आणि डी आहे इथॅनॉइक ऍसिड. तर याच्यापैकी जे आपण स्ट्रक्चरवरून नाव काढलं पेंटॅनॉइक ऍसिड हे करेक्ट आन्सर आहे आणि त्याच्यासाठी ऑप्शन आहे ए. म्हणजे ए नंबरचा ऑप्शन हा 55 साठी करेक्ट आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे का हेक्झॅनॉइक ऍसिड इज डॅश डॅश. हेक्झॅनॉइक ऍसिड इज डॅश डॅश. काय आहे खालील पैकी एन कॅप्राइक ऍसिड,
व्हॅलरिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, पाल्मिटिक ऍसिड. हेक्झॅनॉइक ऍसिड हे काय आहे असं विचारलं तर आपण आत्ताच एक्सप्लेनेशनमध्ये असं पाहिलं की काय पाहिलं एक्सप्लेनेशनमध्ये, कॅप्रिओइक ऍसिडलाच आपण हेक्झॅनॉइक ऍसिड असं म्हणतो, कारण कॅप्रिओइक ऍसिडमध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या ही 6 असते आणि 6 असणारे ऍसिड हे काय आहे, हेक्झॅनॉइक ऍसिड. म्हणजे 56 नंबरच्या प्रश्नासाठी तुमचा ऑप्शन आहे ए. सगळ्यांच्या लक्षात येतात आन्सर जे काही मी सांगते ते. पुढचा प्रश्न आहे असा पहा, द IUPAC नेम फॉर आयसोब्युटाराइक ऍसिड इज. IUPAC नेम ऑफ आयसोब्युटाराइक ऍसिड. आता आयसोब्युटाराइक ऍसिडचं त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे. CH3 CH 1 2 3 4 आयसोब्युटाराइक ऍसिड, ज्याचा फॉरस्ट स्ट्रक्चर मी काय केलं या ठिकाणी बोर्डवरती काढलेलं आहे. आयसो म्हणजे नॉर्मल चेनमध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. ब्युटाराइट म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मिळून 4 कार्बन आहेत, 1 2 3 4. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं तयार झालं, आयसोब्युटाराइक ऍसिडचं स्ट्रक्चर तयार झालं. आता पहा, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटमची काय केली आपण, चेन सिलेक्ट केली. याच्यानंतर काय करायचं, याला नंबरिंग द्यायचं. नंबरिंग देत असताना आपण काय करणार आहोत, नंबरिंग स्टार्ट कुठून करणार आहोत आपण, ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुपच्या कार्बन पासून म्हणजे 1 2 3 असं आपण काय करणार आहोत, नंबरिंग देणार आहोत. मग याच्यापासून आपण सुरू केलं. मग किती कार्बन झाले पॅरेंट चेनमध्ये, 3. सो प्रोपॅन त्याच्यामधला रिप्लेस बाय OIC ऍसिड, त्याला एक सबस्टिट्यूएंट ते 2 नंबरच्या कार्बनला म्हणजे 2 प्रोपॅनॉइक ऍसिड. हे काय काय असतं त्याचं IUPAC नेम तयार झालं. आणि पहा बरं आपल्या ऑप्शनमध्ये आहे का ते, पहा सॉरी या ठिकाणी मिथिल ग्रुप लिहायचं राहिले आपला. सबस्टिट्यूएंट 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड. ऑप्शन पाहता 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड, ऑप्शन नंबर बी ब्युटॅनॉइक ऍसिड, ऑप्शन नंबर सी ब्युटॅनल अँड ऑप्शन नंबर डी डायमिथिल इथॅनॉइक ऍसिड. 4 ऑप्शन वाचले. त्याच्यापैकी ऑप्शन नंबर जो काही ए म्हटलं आपण 2 मिथिल प्रोपॅनॉइक ऍसिड इज द करेक्ट आन्सर फॉर 57 नंबर क्वेश्चन. किती आला ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीने आपण रूल अप्लाय करून त्या ठिकाणी त्याचे IUPAC नेम देऊ शकतो. पुढचा पहा, द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. खाली एक कंपाऊंड दिले, CH3 CH2 CH NH2 COOH या एक्झाम्पलचा IUPAC नेम दिले. ऑप्शन अगोदर वाचून दाखवू. पहा ऑप्शन काय आहे, 2 अॅमिनो इथॅनॉइक ऍसिड, 3 अॅमिनो ब्युटॅनॉइक ऍसिड, 2 अॅमिनो ब्युटॅनॉइक ऍसिड, अल्फा अॅमिनो प्रोपॅनॉइक ऍसिड. याच्यापैकी कोणतं, याच्यासाठी तुम्हाला याचं करेक्ट आन्सर माहिती पाहिजे. आणि ते कसं काढायचंय, IUPACचे रूल अप्लाय करून. आता IUPACचे रूल अप्लाय करत असताना सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. ओके, लॉंगेस्ट ॲटमची चेन सिलेक्ट करा. नंतर नंबरिंग द्या, 1 2 3 4. आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक म्हणजे ऍसिड आणि दुसरा म्हणजे अमाइन. आणि आपण पॉलिफंक्शनल ग्रुपसाठी नॉमेनक्लेचर देत असताना आपण म्हटले की ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतील त्याच्यापैकी एक हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो, एक हा काय असतो दुसरा काय असतो सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप असतो. मग तो कसा ठरवायचा, प्रायोरिटी ऑर्डरवरून आपण ते ठरवत असतो. तो प्रायोरिटी ऑर्डर ऍसिडची जास्त आहे म्हणून हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून आपण याच्यापासून सुरुवात करू. सो हाऊ मेनी कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन दॅट स्ट्रक्चर, 4. दॅट्स द पॅरेंट अल्केन ब्युटेन. आणि त्याला एक काय आहे सबस्टिट्यूएंट NH2. सो 2 अॅमिनो ब्युटॅनॉइक ऍसिड. आता हा ऑप्शन आपल्या त्या ऑप्शनमध्ये आहे का पाहायचा. पहा बरं जरा, पहा पहिला काय आहे 2 अॅमिनो इथिल नाही, तिसरा 3 अॅमिनो ब्युटॅनॉइक ऍसिड नाही, 4 नंबरचा 2 अॅमिनो ब्युटॅनॉइक ऍसिड इज द करेक्ट.
सो ऑप्शन नंबर सी फॉर 58 नंबर क्वेश्चन. 58 नंबरच्या क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर सी हा काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्या पुढचा बघूया आपण. पुढे पण आपल्याला एक स्ट्रक्चर दिलंय, त्याचा IUPAC नेम आपल्याला या ठिकाणी काय करायचंय सांगायचं. पहा स्ट्रक्चर काय आहे. CH3 CH CH3 CH2 COOH असे काय आपल्याला या ठिकाणी दिलेलं हे स्ट्रक्चर आहे. याचं काय करायचं तुम्हाला IUPAC नेम घ्यायचं. ऑप्शन वाचून दाखवा अगोदर. पाहता ऑप्शन काय 3,4-dimethyl pentanoic acid, 2,3-dimethyl pentanoic acid, dimethyl pentanoic acid and last one 1,1-dimethyl 2-methyl butanoic acid. हे ऑप्शन. पण आपल्याला हे नुसते ऑप्शन पाहून समजतं का उत्तर काय ते अजिबात समजत नाहीत. तर्क लावायचा नाही, अंदाजे कोणत्याही उत्तरला टिक करायचं नाही. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत अगोदर स्ट्रक्चर काढून दिलेलंच आहे त्यांनी, त्याच्यामध्ये रूल अप्लाय करणार. पहिला रूल असतो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. जर आपण फर्स्ट स्टेट चेन कन्सिडर केली 1 2 3 4 5 5 चेन. जर आपण तिला कॉर्नरला टर्न केलं 1 2 3 4 5 म्हणजे तुम्ही स्ट्रेट चेन घ्या किंवा तिला कॉर्नरला टर्न करा. बरोबर आहे. स्ट्रेट चेन घ्या किंवा तिला कॉर्नरला टर्न करा. दोन्हीही चेनमध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या ही सारखीच आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी स्ट्रेट चेन घ्यायची. त्याचबरोबर अशा वेळी आपण अशी चेन सिलेक्ट करू शकतो असं म्हणतो ज्याला जास्तीत जास्त सबस्टिट्यूएंट आहेत ती चेन काय असते सिलेक्ट करते. दुसरा रूल आहे नंबरिंग द कार्बन ॲटम्स 1 2 3 4 5. So 5 carbon atoms means pentane is the parent chain and 2 substituents are here present. आणि याच्यामध्ये 2 सबस्टिट्यूएंट या ठिकाणी काय आहेत तर प्रेझेंट आहेत. त्यांचं नाव आहे मिथिल. 2 सारखे सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील तर आपण डाय ही टर्मिनॉलॉजी वापरतो. आता नाव लिहित असताना अगोदर सबस्टिट्यूएंट लिहायचे, नंतर पॅरेंट अल्केन आणि शेवटी OIC ऍसिड. हे सगळं आपल्याला काय करायचंय कंबाईन करायचं. कसं लिहिता येतं पहा. किती नंबरला सबस्टिट्यूएंट आहे 3 नंबरला. तोच एक 4 नंबरला पण म्हणून 3,4 नंबर असतील तर कॉमन सेपरेट करायचे, नंबर आणि वर्ड असेल तर तो हायफेनने सेपरेट करायचा. नंबर असेल तर तो कशाने सेपरेट करायचा हायफेन. म्हणजे काय तयार झालं पहा डाय मिथिल 3,4-डायमिथिल. किती कार्बन आहे 5. पेंटॅनॉइक ऍसिड. हे काय आहे त्याचं IUPAC नेम आहे. आणि आता हा ऑप्शन आपल्या दिलेल्या 4 पॉईंटमध्ये आहे का तो पाहिजे. पहा बरं. पहिला ऑप्शन आहे 3,4-डायमिथिल पेंटॅनॉइक ऍसिड आणि पहिलंच उत्तर काय आहे करेक्ट आहे. म्हणून 59 नंबरच्या क्वेश्चनसाठी करेक्ट आन्सर आहे ए 3,4-डायमिथिल पेंटॅनॉइक ऍसिड. हे काय आहे त्याच्यासाठी करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय आहे बा कार्बोनिक स्ट्रक्चर वरती असणारा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे. द कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड and bond angle is in carboxylic acid is ऑप्शन आहे 120 डिग्री 90 डिग्री 150 डिग्री 100 डिग्री सेल्सिअस. यांच्यामध्ये असणारा बॉन्ड अँगल किती. आता आपण हे स्ट्रक्चर थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ. हे स्ट्रक्चर अशा पद्धतीचे सी. बरोबर आहे. COC म्हणजे हा बॉन्ड अँगल किती आहे 120 डिग्री. आणि असा ऑप्शन आहे का पहा आहे. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. किती नंबरच्या प्रश्नासाठी 60 नंबरच्या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर काय आहे ए हा करेक्ट आहे. हे असे आपण या ठिकाणी प्रश्न पाहिले. त्याच्या पुढचे प्रश्न काय आहेत पाहता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर
जनरली नोन ॲज फॅटी ॲसिड बिकॉज मोनोकार्बोक्सिलिक म्हणजे दोज कार्बोक्सिलिक ॲसिड विच कंटेन्स ओनली वन कार्बोक्सिलिक ॲसिड स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये एकच कार्बोक्सिलिक ग्रुप असतो COOH असे स्ट्रक्चर, त्याला काय म्हटलं जातं मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड. नाव दिस मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड्स आर जनरली नोन ॲज फॅटी ॲसिड बिकॉज, का त्यांना फॅटी ॲसिड म्हटलं जातं त्याचे ऑप्शन मी खाली वाचते पहा. ऑप्शन नंबर ए, दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, दे आर इनमिसिबल विथ वॉटर. जर ते लिक्विड असतील आणि लिक्विड वॉटरमध्ये असेल तर त्यांना इनमिसिबल आणि मिसिबल असे दोन वर्ड वापरले जातात. तिसरा आहे, देअर इस्टर्स आर वाईडली प्रेझेंट इन ॲनिमल अँड व्हेजिटेबल फॅट्स अँड वेअर प्रिव्हियसली ऑब्टेन फ्रॉम देअर इस्टर. आणि हे त्याच्यासाठी करेक्ट आहे. ते फॅट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये असतात म्हणून त्याच्यापासून ते काय केले असतात तर तयार झालेले असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो तर देअर इस्टर्स आर वाईडली प्रेझेंट इन ॲनिमल अँड व्हेजिटेबल फॅट्स अँड वेअर प्रिव्हियसली ऑब्टेन फ्रॉम देअर इस्टर्स. प्रिव्हियसली कशापासून? इस्टरपासून ऑब्टेन केले जातात. अँड ऑप्शन नंबर डी, दे आर डिराइव्ड फ्रॉम द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा काय आहे 20 नंबर 9 साठी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी. त्याच्या पुढचा प्रश्न किती नंबरचा आहे? 29चा प्रश्न आहे. काय सांगितलं आपण त्याच्यासाठी? सी हा ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्या पुढचा आहे पहा CH3 CH2 4 times COOH is commonly known as option number A N-caprioic acid, option number B palmitic acid, option number C valeric acid, D metallic acid. खाली त्याचे कॉमन नेम्स दिलेत. तुम्हाला देताना काय दिले? स्ट्रक्चर दिले आणि त्याचे ऑप्शनमध्ये कॉमन नेम्स दिलेत. आता आपल्याला माहिती आहे 1 नंबर कार्बन असेल तर त्याला आपण म्हणतो फॉर्मिक ॲसिड, 2 नंबर असतील तर ॲसेटिक ॲसिड, 3 नंबर असतील तर प्रोपॅनाइक ॲसिड, 4 नंबर असतील तर ब्युटाराइक ॲसिड, 5 असतील तर व्हॅलेरिक ॲसिड, 6 असतील तर अल्फा एन कॅप्रियॉइक ॲसिड. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 1 आणि हे 4 किती झाले? 5 आणि हे 6 म्हणजे 6 कार्बन या ठिकाणी आहेत, म्हणून याला काय म्हटलं? एन कॅप्रियॉइक ॲसिड. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा त्याच्यासाठी करेक्ट. किती नंबरचा क्वेश्चन होता आपला? 30 नंबरचा. म्हणजे 30 नंबरच्या क्वेश्चनसाठी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. हे कशावरून काढलं आपण? त्याच्या ट्रायव्हल्स नेम किंवा कॉमन्स नेम वरून आपल्याला हे सांगतो. पुढचा प्रश्न आहे, द IUPAC नेम ऑफ अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ॲसिड. अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ॲसिडचं तुम्हाला IUPAC नेम द्यायचं. काय म्हटलं? अल्फा मिथिल प्रोपिऑनिक ॲसिड. पण यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. याचा IUPAC नेम सांगायचंय. असंच नुसतं नाव बघून आपल्याला स्ट्रक्चर सांगता येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर काढणं गरजेचं आहे. प्रोपिऑनिक ॲसिड म्हटलं म्हणजे चेनमध्ये किती कार्बन असणार आहे? 3. 1 2 3. आणि हा जो काही 3 नंबरचा कार्बन म्हणतो त्याला काय असणार आहे? ॲसिड फंक्शन ग्रुप म्हणजे COOH. अल्फा कशाला म्हटलं जातं बरं? विच इज द अल्फा कार्बन? दॅट कार्बन विच इज अटॅच टू द फंक्शनल ग्रुप कार्बन. फंक्शनल ग्रुपला किंवा फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला कनेक्ट असलेला कार्बन तो काय असतो? अल्फा कार्बन. म्हणजे या ठिकाणी हा जो काही कार्बन आहे हा अल्फा आहे. त्याला काय म्हटलंय? मिथिल ग्रुप्स. सो हिअर वन इज द CH3. हिअर वन ऑल्सो CH3. अजून या कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली आहे का? नाही झाली, म्हणून याला H देऊ. आता आपले स्ट्रक्चर कंप्लीट झाले. आता आपण याला रूल फॉलो करून काय करणार आहोत? IUPAC नेम द्यायचं. दिस वन इज द फर्स्ट, सेकंड, थर्ड. किती कार्बन आहेत याच्यामध्ये? 3. म्हणून प्रोपेन. त्याला एक सबस्टेंट किती नंबरला? 2 नंबरला. सो 2 मिथिल प्रोपिऑनिक ॲसिड is the correct IUPAC name for that compound.
आणि याच्यासाठी करेक्ट काय आहे हे उत्तर आहे. आता हे जे काही आपण काढलेलं आन्सर आहे हे आपल्या ऑप्शनमध्ये पाहिजे आले का. ऑप्शन नंबर ए आहे पहा 2 प्रोपिऑनिक ऍसिड, नाही आपलं उत्तर आहे 2 मिथिल प्रोपिऑनिक ऍसिड. ऑप्शन नंबर 2 2 ब्युटॅनॉइक ऍसिड, नाही. ऑप्शन नंबर सी 2 मिथिल प्रोपिऑनिक ऍसिड अँड दॅट वन इज द करेक्ट. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर 31 क्वेश्चन. याच्यासाठी सी हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. लक्षात येते. याच्यासाठी तुम्हाला IUPAC चे रूल माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरून त्याचं नेम देता आलं की ह्याच्यासारखे प्रश्न तुम्हाला इझिली सोडवता येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी द IUPAC नेम ऑफ डायमिथिल ऍसेटिक द IUPAC नेम ऑफ डायमिथिल ऍसेटिक ऍसिड. डायमिथिल ऍसेटिक ऍसिड म्हणजे पहा पुढचा प्रश्न काय म्हटला आपण डायमिथिल ऍसेटिक ऍसिडचं तुम्हाला काय लिहायचंय IUPAC नाव द्यायचं. आता ऍसेटिक ऍसिड कुठपर्यंत असतं याच्यापर्यंत. डायमिथिल ऍसेटिक ऍसिड याचं तुम्हाला IUPAC नेम द्यायचं. डायमिथिल घ्यायचं. त्यासाठी आपण अगोदर काय काढूया ऍसेटिक ऍसिड CH3COH याला डायमिथिल जोडायचं म्हणजे आता इथे काय तयार होईल CH3CH3. हा काय तयार झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. कशाचा ऍसेटिक ऍसिडचा हा काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचा IUPAC नेम तुम्हाला इझिली देता येईल. काय देता येईल पहा 2 मिथिल प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपिऑनिक ऍसिड आणि हे ऑप्शन आहे का पहा बरं आता जरा आहे. ऑप्शन नंबर किती मध्ये आहे पहा सी मध्ये. पहिला आहे 1 डायमिथिल इथॅनॉइक ऍसिड आहे का तो नाही. दुसरा आहे 2 डायमिथिल इथॅनॉइक ऍसिड. दिस वन इज ऑल्सो रॉंग. सी 2 मिथिल प्रोपिऑनिक ऍसिड इज द करेक्ट. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर 32 नंबर क्वेश्चन. ह्याच्यासाठी काय आहे का 32 साठी सी हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे का 33 नंबरचा द IUPAC नेम ऑफ स्ट्रक्चर काढते मी बोर्डवरती बा CH Br CH COOH असं काय आहे त्या ठिकाणी CH3 CH Br CH CH3 COOH असं काय आहे त्या ठिकाणी स्ट्रक्चर. नाउ अप्लाय द रूल फॉर IUPAC. IUPAC चे रूल काय आहेत पाहता. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटमची काय करा सुरुवातीला जास्तीत जास्त कार्बनची चेन सिलेक्ट करा. दूसरा रूल है नंबरिंग द कार्बन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप और फ्रॉम द फंक्शनल ग्रुप. म्हणजे नंबरिंग देत असताना तुम्हाला फंक्शनल ग्रुपच्या कार्बन पासून द्यायचं. सो 1 2 3 4. हाउ मेनी कार्बन atoms present in the chain? 4. That's why parent alkane is the butane. And that chain attached the 2 substituent. ह्या चेनला 2 सबस्टिट्यूएंट अटॅच झालेले आहेत. कोणकोणते 2 सबस्टिट्यूएंट आहेत. एक म्हणजे मिथिल ग्रुप आणि दुसरा म्हणजे ब्रोमो. आता आपल्याला हे जे काही सबस्टिट्यूएंट आहेत हे अल्फाबेटिकली अरेंज करायचे. म्हणजे याच्यापैकी अगोदर येणारा सबस्टिट्यूएंट हा आहे ब्रोमो आणि दुसरा आहे तो मिथिल विथ इट्स लोकल म्हणजे त्याच्या नंबर सहित तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा. म्हणजे या ठिकाणी 3 ब्रोमो 2 मिथिल. How many carbon atoms present in the parent chain? 4. That's why parent alkane butane. Butane mala is replaced by OIC acid. So IUPAC name is butanoic acid. So correct name is 3 bromo 2 methyl butanoic acid.
IUPAC नेम देत असताना सुरुवातीला सबस्टिट्यूएंट लिहायचे, नंतर पॅरेंट चेन लिहायची असते. सबस्टिट्यूएंट लिहित असताना जे काही नंबर आणि वर्ड असतील ते हायफेनने सेपरेट करायचे असतात. मग आता आपल्याला ऑप्शन पैकी पाहिजे हे ऑप्शन आहे का, याच्यामध्ये ऑप्शन आपण वाचूया. काय काय दिले पहा. पहिला ऑप्शन दिलाय 2-bromo-3-methyl-butanoic ऍसिड. आपला हा आहे का, नाही. दुसरा ऑप्शन आहे 2-methyl-3-bromo-propionic ऍसिड. तिसरा आहे 3-bromo-2-methyl-butanoic ऍसिड आणि चौथा आहे 1-bromo-2-methyl-butanoic ऍसिड. आपण काढलेल्या रूलनुसार जे काही करेक्ट नाव आलं आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे सी, म्हणजे 3-bromo-2-methyl-butanoic ऍसिड. सो द ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर 33 नंबर क्वेश्चन. 33 साठी ऑप्शन नंबर सी हा काय आहे, करेक्ट आहे. सो 33चा आन्सर काय आहे या ठिकाणी, सी हे त्या ठिकाणी काय आहे तर करेक्ट आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय आहे बा, द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. खाली दिलेल्या कंपाऊंडचं तुम्हाला IUPAC नेम द्यायचं. त्यासाठी स्ट्रक्चर आपण बोर्डवरती काढूया बा. हे जे काही कंपाऊंड आहे हे ॲरोमॅटिक कंपाऊंड मधलं आहे. बेन्झीनची रिंग अटॅच टू CH2 COOH असं कंपाऊंडचं नाव. याच्यासाठी ऑप्शन काय दिले पहा. ऑप्शन नंबर ए प्रोपिल बेन्झोनाइक ऍसिड, ऑप्शन नंबर बी 3-बेन्झीन प्रोपॅनॉइक ऍसिड, ऑप्शन नंबर सी 3-फिनिल प्रोपॅनॉइक ऍसिड, ऑप्शन नंबर डी 3-फिनिल-ब्युटॅनॉइक ऍसिड. आता आपल्याला ह्या स्ट्रक्चरचं आपल्याला IUPAC नेम द्यायचं. त्याच्यासाठी हा जो काही एक्झाम्पल दिले हे ॲरोमॅटिक एक्झाम्पल आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यामध्ये पण हे साईड चेनचे एक्झाम्पल आहे, म्हणजे ही बेन्झीनला साईड चेन आहे. जर COOH ग्रुप हा डायरेक्टली कशाला अटॅच असेल, बेन्झीनला अटॅच असेल तर तो ॲरोमॅटिक असतो. पण तो अटॅच थ्रू या लिंकद्वारे झाला किंवा या साईड चेनला झाला, म्हणून हा साईड चेन कंपाऊंड आहे. आणि ज्यावेळी साईड चेन कंपाऊंड असतात त्यावेळी त्याच्यामध्ये फिनिल हा ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करायचा. फिनिल पॅरेंट अल्केन घ्यायचा आहे का, नाही. अशा वेळी फिनिल हा ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून घ्यायचा आहे. मग ही काय झाली तुमची पॅरेंट चेन. सो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन atoms, numbering 1, 2, 3. So 3-phenyl. How many carbon atoms? 3. So 3-phenyl-propionic acid is the correct answer. 3-phenyl-propionic acid हे काय आहे याच्यासाठी करेक्ट आन्सर. आणि आता आपल्याला पाहायचंय आपण आपल्याला दिलेल्या ऑप्शन मध्ये हे ऑप्शन आहे का. पहिला आहे प्रोपिल बेन्झोनाइक ऍसिड, येतो का ते स्ट्रक्चर वरून नाव, नाही येत, म्हणून ते चुकीचं आहे. दुसरं 3-बेन्झीन प्रोपॅनॉइक ऍसिड, आपण काढलेल्या स्ट्रक्चर वरून नाव ते येत आहे का, नाही. तिसरं आहे 3-फिनिल-प्रोपॅनॉइक ऍसिड अँड दॅट वन इज द करेक्ट फॉर दॅट स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरसाठी हे करेक्ट नाव आहे. काय नाव आहे, 3-फिनिल-प्रोपॅनॉइक ऍसिड, ज्याचा ऑप्शन नंबर आहे सी. ज्याचा ऑप्शन नंबर काय आहे पहा या ठिकाणी, सी हा त्या ठिकाणी ऑप्शन नंबर आहे. त्याचा पुढचा प्रश्न काय आहे पहा. द जनरल फॉर्म्युला ऑफ CnH2nO2. द जनरल फॉर्म्युला ऑफ, आता मी इकडे जर दिसत नसतील तर काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी घेते, जेणेकरून इकडे आपल्या व्हिडिओच्या बाहेर ते जाऊ नये. त्याचा पुढचा प्रश्न क्रमांक आहे 7. काय प्रश्न आहे पहा. द जनरल फॉर्म्युला ऑफ CnH2nO2 could be for open chain. ओपन चेन साठी हा कशाचा जनरल फॉर्म्युला आहे, डायकीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, डायॉल्स, अल्डिहाइड्स. आता आपण समजा याच्यामध्ये कार्बनची संख्या आहे, बघूया काय स्ट्रक्चर तयार होते. कार्बन नंबर 1, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 2, म्हणजे काय तयार झालं, C डबल बॉन्ड O, OH आणि H. म्हणजे कशाचा तयार झाला हा, कार्बोक्सिलिक ऍसिडचा. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्यासाठी काय आहे, करेक्ट आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे विच कंपाऊंड इज नोन ॲज ऑइल ऑफ विंटर ग्रीन.
विंटर ग्रीनसाठी कोणतं कंपाऊंड यूज केलं जातं. आता हे युजेसमध्ये किंवा त्याच्या सोर्सवरती असणारे हे काही प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये काय ऑप्शन आहेत पहा. फिनिल बेन्झोएट, फिनिल सॅलिसिलेट, फिनिल ॲसिटेट, मिथिल सॅलिसिलेट. काय म्हटले प्रश्न पुन्हा एकदा वाचते पहा. विच कंपाऊंड इज नोन ॲज ऑइल ऑफ विंटर ग्रीन. ऑइल ऑफ विंटर ग्रीन मध्ये कुठलं कंपाऊंड वापरलं जातं, तर जनरली मिथिल सॅलिसिलेट हे कंपाऊंड वापरलं जातं, ज्याचा ऑप्शन नंबर आहे डी. ज्याचा ऑप्शन नंबर काय आहे डी आहे. त्याच्या पुढचं काय आहे पहा. विनेगार कंटेन्स डॅश डॅश. विनेगार कंटेन्स डॅश डॅश. विनेगार मध्ये काय असतं असं विचारलं. फॉर्मिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, ॲसेटिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड. आता आपण असं म्हटलंय ॲसेटिक ऍसिड लाच आपण काय म्हणतो विनेगार असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्या ठिकाणी काय आहे करेक्ट आहे. बरोबर आहे. ऑप्शन नंबर काय आहे सी हे त्या ठिकाणी करेक्ट आहे. मी आपल्यासमोर काही थोडेफार प्रश्न या ठिकाणी असे डिस्कस केले. याच्यावरती आधारित असणारे काही प्रश्न अजून मी तुम्हाला असाइनमेंटसाठी वेळच्या वेळी देतच जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की काय करा, पर्सनली कॉन्टॅक्ट करून ते विचारत जा आणि अभ्यास वरचेवर करत जा. शंका आल्या, अडचणी आल्या तर त्यावेळी विचारून शंकांचं निरसन करत जा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.